कबीर आणि आर्यन आपल्या मित्र ढगाबरोबर गंगापूरला आलेले आहेत. कबीर आणि आर्यनचे बाबा त्यांना मॉन्स्टर ढगाची पूर्ण गोष्ट सांगत आहेत. कालसुंड नावाचा एक हवातला जादूगर होता जो आकाशात राहत होता. तो आपल्या हवाच्या झोकामुळे खूपसूरत वादळ तयार करत होता आणि गावात पाऊस होत होता आणि गावातले लोक त्याच्या वादळाची तारीफ करत होते आणि कालसुंड त्यांच्या खुशीमुळे खुश राहत होता. पण एका दिवशी गावातले काही लोकांनी त्याच्या एक वादळाचा खूप उपहास केला ज्याला त्यांनी खूप मेहनतीने तयार केलं होतं, ज्याच्यामुळे त्याचं हृदय तुटलं. त्याला असं वाटलं की गावातले लोक त्याचे कलाची कदर नाही करत. तो रागात आला आणि त्याने आपली जादुई शक्ती सोडली. त्याचे रागाने एक काळ्या वादळाचा रूप घेतलं. त्याने ठरवलं की गावाला आपल्या पावसामुळे बुडवून टाकणार, ज्याच्यामुळे कोणीही सुखाने गंगापूरमध्ये नाही राहणार. असं करून कालसुंड मॉन्स्टर वादळ झालं जो गावाशी बदला घेणं सोडत नाहीये. आपल्याला याचा काहीतरी उपाय करावा लागणार. हो, नाहीतर कधीपर्यंत आम्ही गावापासून दूर राहणार. बाळा, आम्ही खूप कोशिश केली पण मॉन्स्टर वादळाला नाही थांबू शकलो. जर त्या मॉन्स्टर वादळापासून वाचायचंय तर तुम्ही दोघं तुमच्या वादळ मित्रांसोबत निघून जा. आम्ही असं गावाला सोडून नाही जाऊ शकत. ह्या मॉन्स्टर वादळाचं काहीतरी उपाय करावाच लागणार. त्याला थांबवायचं एक उपाय आहे. सांगा ना, काय उपाय आहे? जेव्हा कालसुंड आपल्या गरजते वादळासोबत गावाच्या वर फिरतो तेव्हा गावात काळोख होतं आणि लोक भीतीमुळे घरात लपतात. तेव्हाच गावातल्या जुन्या गुफेतून चमक निघते. तिथे जाऊन आपल्याला कालसुंडच्या विषयी माहिती लागणार. तर चला तिथे जाऊया. आर्यन आणि कबीर कालसुंड ढगाचा राज जाणण्यासाठी त्या गुहेच्या जवळ पोचतात. गुफेच्या आतमध्ये जायला भीती वाटतीये. हो, तिथे कालसुंड स्वतः तर नाही बसलं. मी सोबत आहे ना, तुम्ही भिवू नका. आर्यन, कबीर आणि ढग तिघेजण गुहेच्या आत जातात तर बघतात की आतून प्रकाश येत आहे. हे लोक प्रकाशाकडे वाढायला लागतात. खूप आत गेल्यानंतर त्यांना एक छोटीशी परी चंद्रिका दिसते. तिच्याकडे चमकदार पंख आहेत. आम्ही लोक गंगापूर गावातून आलेलोय. आम्हाला कालसुंड वादळ विषयी जाणायचे. मला त्याबद्दल काहीच राज माहीत नाही. मग जेव्हा कालसुंड गावाच्या वर फिरतो मग ह्या गुफेतून कशी रोशनी निघते? ते मी माझ्या जादूने त्याला थांबवण्याचा प्रयत्न करायचे, गंगापूरवाल्यांना वाचवण्याचा प्रयत्न करायची, पण तो खूप ताकदवर आहे. मी त्याच्याकडून गाववाल्यांना वाचू नाही शकत होते. परीचं बोलणं ऐकून कबीर आणि आर्यन खूप जास्त उदास होतात. जर कालसुंड वादळापासून वाचण्याचा तुम्हाला काही उपाय माहिती असेल तर प्लीज सांगा, नाहीतर तो माझ्या अख्ख्या गावाला बुडवून टाकणार. तुम्हा लोकांना कालसुंड ढगाबद्दल राज हवारामच सांगू शकतो. हवाराम कोण आहे? हवाराम एक जादूगर आहे जो कालसुंडचा भाऊ आहे. पहिल्या दोघे भाऊ माणसांच्या हितमध्ये आपल्या जादुई विद्याचा वापर करायचे, पण आता कालसुंड मॉन्स्टर बनलेला आहे. पण हवाराम अजून पण लोकांची मदत करतो. तर आपल्याला हवारामच्या जवळ जायला पाहिजे. तोच काही सांगू शकणार. हवाराम कुठे भेटणार? तो आपल्या गावी जादुई नगरमध्ये राहतो. परी ह्या लोकांना हवारामचा पत्ता देते. कबीर, आर्यन आणि ढग हवारामच्या घरासाठी निघून जातात. कबीर आणि आर्यन आपल्या मित्र बादल बरोबर जादुई नगर पोचतात. तिथे कबीर आणि आर्यन बघतात की जादुई पंखवाले प्राणी हव्यामध्ये उडत आहेत. बघा, इथे तर मांजरींचे पण पंख आहे, ते पण हवेत उडतंय. हो, हे बघा, इथे तर घर पण उडतंय. कबीर आणि आर्यन जादुई नगर बघून आश्चर्याने भरून जातात. हे लोक बघतात की एक माणूस आपल्या जादूने मांजर बनतो. हा जादुई नगर तर खूपच छान आहे. हवारामचं घर सोडण्यापेक्षा माझी तर इच्छा होतीये की इथेच फिरायचं. आपण तर नंतर पण फिरू शकतो, पण आधी हवारामचं घर शोधायला पाहिजे. जादुई नगरचे सगळी घरं एकदम एकसारखीच होती. आर्यन, कबीर आणि ढग कन्फ्यूज होतात की हवारामचं घर कोणतं आहे. तेव्हा त्यांना चौराह्यावर एक म्हातारा बसलेला दिसतो. बाबा, आम्हाला हे पत्ता सांगता?
म्हातारा आर्यनकडून तो कागद घेतो ज्याच्यावर पत्ता लिहिलेला होता. अच्छा, तर तुम्हाला इथे जायचंय? हो बाबा. इथून 10 पावलं पुढे घेतलं तर एक वीर भेटणार. तिकडनं उजवीकडे जा. मग थोडं पुढे गेले की तुम्हाला एक शाळा दिसणार. इथून डावीकडे फिरा. मग थोडं अजून पुढे गेलं की तुम्हाला एक तलाव दिसणार. तिथून डावीकडे वळा आणि तिथे तुम्हाला एक घर भेटणार. अच्छा, तो घर हवारामचा आहे? नाही, तो माझं घर आहे. तुम्ही लोक माझा चष्मा घेऊन या, मग मी तुम्हाला हा पत्ता वाचून दाखवणार. आर्यन, कबीर आणि ढग त्या म्हाताऱ्याच्या घरी जातात आणि चष्मा घेऊन येतात. म्हातारा ॲड्रेस वाचतो. अरे, हे तर माझ्या घराचा पत्ता आहे. काय? तुम्हाला कोणाला भेटायचंय? आम्हाला जादूगर हवारामशी भेटायचंय. जादूगर हवाराम तर मीच आहे. बोला, काय गोष्ट आहे? आम्ही लोक गंगापूर गावातून आलेलो आहे. हो बाबा, आमच्यावर एक खूप मोठी मुसीबत आलेली आहे. तुमचे भाऊ कालसुंडनी मॉन्स्टर वादळाचं रूप घेतलेलं आहे आणि ते दरवेळेस गंगापूरच्या वर फिरत राहतात आणि खूप जोरात पाऊस करतात आणि अख्खा गाव बुडवून टाकतात. त्याचा काही उपाय सांगा ना बाबा. हे तर तुमचे गावातील लोक आपल्या कर्माचे फळ भोगताय. आधी मी आणि माझा भाऊ दोन्ही गंगापूरच्या भलेसाठी काम करत होतो. जेव्हा कधी तुमच्या गावातील लोकांना गरज होती, आम्ही आमच्या जादूनी पाऊस करत होतो. पण एका दिवशी गावातील काही लोकांनी आमच्या जादूचा मजाक उडवला. पण बाबा, काही लोकांच्या चुकीमुळे अख्ख्या गावाला का त्रास देत आहे? मी आपल्या भावा कालसुंडला किती वेळा सांगितलंय की काही लोकांच्या चुकीमुळे अख्ख्या गावाला का त्रास देत आहे, पण तो आता माझं काहीच ऐकत नाही. तो एक मॉन्स्टर झालाय. जर तुम्ही काही उपायच नाही सांगणार तर माझं गाव गंगापूरचा नामो निशान मिटून जाणार. थांबा, मी काहीतरी उपाय सांगतो. हवाराम एक जादू करतो. त्याच्या हातामध्ये 2 धनुष आणि 2 बाण प्रकट होतं. हवाराम तो धनुष आणि बाण आर्यन आणि कबीरला देतो. हे धनुष आणि बाण तुम्ही सांभाळून ठेवा. जेव्हा तो मॉन्स्टर वादळ तुमच्या गावाच्या वर येणार, त्याच्यावर तुम्ही हे बाण सोडा, जेणेकरून त्याचं अख्खं पाणी सुकणार आणि तुमच्या गावाला त्या मॉन्स्टर वादळापासून कायमची सुट्टी भेटणार. पण तो मॉन्स्टर वादळ खूप जोरात पळतो. मी पण त्याला नाही पकडू शकत. मग आम्ही बाण कसं मारणार? मी तुम्हाला एक मंत्र सांगतो, जेणेकरून तुमचे पंख येणार आणि तुम्ही मॉन्स्टर वादळासारखे तेज पळू शकणार. हवा की झोके, ताऱ्यांची चमक, मित्रांचा जादू आणणार पंख्यांना धमक. ढग हा मंत्र वाचतो आणि त्याचे पंख बाहेर पडतात. आर्यन, कबीर, या माझ्यावरती. चला जाऊया त्या मॉन्स्टर वादळाला सबक सांगण्यासाठी. आर्यन आणि कबीर त्या ढगावर सवार होतात. तो ढग हव्यामध्ये उडतो. आर्यन आणि कबीरच्या हातामध्ये धनुष आणि बाण आहेत. मॉन्स्टर ढग त्यांना बघून पळायला लागतो. यावेळेस तुम्ही नाही वाचू शकणार कालसुंड. मॉन्स्टर ढग ह्या लोकांवर वीज टाकतो. पण ढग आपल्या पंखांच्या मदतीने जोरात उडून कबीर आणि आर्यनला वाचवतो. कबीर आणि आर्यन बघतो की मॉन्स्टर ढग जवळ येत आहे. तर दोघे जण बाण चालवतात. बाणेतून आग निघते, जे मॉन्स्टर ढगाच्या सगळ्या पाणीला सोखून टाकते. काळा मॉन्स्टर आकाश आता पांढरा झालेला होता आणि मग धुगट बनून उडून जातो. कबीर आणि आर्यन दोघे जण आनंदाने उडी मारायला लागतात. धन्यवाद मित्र. त्याच्यात धन्यवादची काय गोष्ट आहे? तुमच्याशिवाय आम्ही आमच्या गावाला वाचू नाही शकत होतो. चला मग तुमच्या गावाला जाऊया. आर्यन आणि कबीर आपल्या मित्र ढगाबरोबर गावी पोचतात, जिथे धूप उघडलेली आहे. खूप दिवसांनंतर गाववाल्यांना ऊन बघायला भेटलं आहे. मॉन्स्टर आकाशाचा साया आता गावावरून उठलेला आहे. गावातले लोक खुश आहेत आणि सगळेजण खुशीने आनंदाने गात आहेत.